श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आपल्या चॅनलसाठी तुम्ही खूप भरभरून प्रेम देताय आणि या अगोदर पण देत होता आणि आत्ता पण देताय आणि इथून पुढे पण द्यावं, ही अशीच माझी इच्छा आहे. आणि मी पण तसेच तुमच्यासाठी खूप छान छान टॉपिकचे असे व्हिडिओज तुमच्यासमोर आणत राहीन. एनर्जी छान छान तुम्हाला मी पोस्ट करत राहीन. आताची जी एनर्जी आपण बघणार आहोत ती यासाठी असणार आहे की आपल्यासोबत आता गणपती बाप्पा आणि कान्हा जे आहेत या दोन्हीपैकी एखादी पाईल तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. पाईल नंबर 1 आणि पाईल नंबर 2 यावरून आपली रिडिंग होताना दिसत आहे. हे आहे पाईल नंबर 1 आणि हे आहे पाईल नंबर 2. गणपती बाप्पांची जी रिडिंग आहे ती पाईल नंबर 1 असणार आहे. यांच्या थ्रू आपल्या ला मेसेज काय म्हणजे गणपती बाप्पा जे गणपती बाप्पांना मानतात त्यांच्या थ्रू तुम्हाला कोणता मेसेज आहे हे आपण बघणार आहोत. आणि कान्हाजी जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कोणता मेसेज आहे आणि किंवा त्यांना काय आपल्याला सांगायचं आहे, किंवा तुम्हाला मला आपल्या सर्वांना काय सांगायचं आहे. तर हे कान्हाजींचं जे पाईल असणार आहे ते 2 नंबरचं असणार आहे, म्हणजे पाईल नंबर 2 असणार आहे. आणि हे आहे ते पाईल नंबर 1 असणार आहे, 1 नंबरचं पाईल असणार आहे. जे की आपण गणपती बाप्पा जर सिलेक्ट केले, तुम्हाला तुमच्या चॉईसवर जे कोणतंही गोष्ट तुम्हाला ॲट्रॅक्ट करते, म्हणजे ज्या देवावरती भक्ती तुमची जास्त आहे असं वाटत असेल तर ते तुम्ही चॉईस करू शकता. श्री स्वामी समर्थ तुम्ही पाईल नंबर सिलेक्ट केले असेल कदाचित, तर मी गणपती बाप्पांची मूर्ती इथं ठेवते. कार्ड शफल करून घेते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे आणि त्यावरतीच तुम्हाला 3 वेळा कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. पाईल नंबर 1 जे आहे ते गणपती बाप्पांचं आहे. त्यावरती काय क्लिअरिटी रिडिंग जी देणार आहे तुम्ही महाराज श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पांचा काय मेसेज तुम्ही देणार असाल, तुम्हाला क्लिअरिटी द्या, जेणेकरून माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी सांगू शकेल क्लिअर. वाव, तुम्ही काहीतरी त्रास करून घेताय, तुम्ही एखाद्या गोष्टीमागे जास्त धावताय, जेणेकरून ती गोष्ट तुम्हाला सापडत नाही, किंवा एखादं उत्तर एखादा ॲन्सर तुम्हाला भेटत नाही आहे. ज्या गोष्टीचं तुम्ही वाट बघताय म्हणजे क्लिअर व्हावी, ती गोष्ट क्लिअर व्हावी. काही गोष्टी आहेत त्या क्लिअरिटी पाहिजे तुम्हाला, त्या नात्याची, त्या गोष्टीची, त्या वेळेची क्लिअरिटी पाहिजे तुम्हाला. क्लिअर झालं पाहिजे सगळा विषय. तुम्ही म्हणजे दडपणात आहे सध्या, काही गोष्टी अजूनही सिक्रेट. वाव, सेलिब्रेशन, एक लग्न, एक लग्न किंवा एक असं घरासाठी काही गोष्टी तुमच्या सुरू असतील. बंधन म्हणजे बंधन हे माझ्या तोंडा शब्द आला, म्हणजे तुमच्या घराला पण बंधन असू शकतं, जे की तुमचं बंधन. 1 मिनटं मी सांगते तुम्हाला. घरात तुमच्या त्रास, बाधा, किरकिर, पैसा टिकणे न टिकणे, अशा काही गोष्टी, वाद विवाद, भांडण किंवा सुख न लागणे, अशा काही गोष्टी घडत असतील त्याचासुद्धा तुम्ही शोध घेत आहे. कधी कधी त्यावरून तुम्हाला कधी कधी वाटतंय की घरावरती आपल्या तांत्रिक क्रिया झालेली असावी, बंधन झालेलं असावं. ह्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत, सतत वाटत आहेत. ग्रोथ पण थांबली आहे तुमची, ग्रोथ पण थांबली आहे. ग्रोथसाठी सुद्धा तुम्ही वाट बघताय. आयुष्यामध्ये एक सेलिब्रेशन हवा आहे तुमच्या पार्टनरकडून. तुम्हाला मेसेजसुद्धा हवा आहे, पण तो मेसेज तुम्हाला लवकर येत नाही, किंवा ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही आहे, किंवा तुमच्या मॅरिड असेल तर तुम्ही आत्ता सेपरेशनमध्ये आहे. तुम्ही कुठे म्हणजे सेपरेशनमध्ये असाल खूप दिवसापासून. खूप दिवसांची एनर्जी, 1 वर्षाची एनर्जी दिसते, 6 महिन्याची एनर्जी दिसते, 4 वर्षाची एनर्जी दिसते, 9 वर्षाची एनर्जी दिसते. अशा कालावधीमध्ये तुम्ही सेपरेशनमध्ये आहेत आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून अपेक्षा आहे, होप्स आहेत आज पण, की त्यांनी तुम्हाला काहीतरी मेसेज द्यावा किंवा तुम्हाला घेऊन जावे, किंवा तुमच्या दोघांमध्ये जो काही दुरावा असेल तो मिटावा आणि तुमच्या दोघांमध्ये परत एकदा रियुनियन व्हावं. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या लवकरात लवकर व्हाव्यात ह्या तुम्हाला वाटत आहेत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अजून कोणता मेसेज गणपती बाप्पा माझ्या व्ह्यूअर्स आहेत त्यांना देण्यात येत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. भाऊ, लव्ह रिलेशनसाठी सुद्धा तुम्ही ट्राय करताय. लव्ह रिलेशनच्या थ्रू सुद्धा तुमच्या आयुष्यात काहीतरी लवकरात लवकर न्यू बिगिनिंग यावी यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय. ऑलरेडी तुमच्या आयुष्यामध्ये लव्ह रिलेशनच्या थ्रू सगळ्या गोष्टी घडत आहेत, पण जे मेन पॉईंट जो आहे म्हणजे लग्ना थ्रू किंवा लग्नाची कमिटमेंट किंवा लव्ह रिलेशन पुढे जाण्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या काही गोष्टी तुमच्या आहेत त्या तुमच्या दोघांकडून कमिटमेंट येत नाही आहे.
अशा काही गोष्टी तुमच्यामधून घडत आहेत. लग्नानंतरचा विषय इथं सुद्धा दिसत आहे की कपल्समध्ये किंवा नवरा बायकोमध्ये वादविवाद होताना दिसतो आहे. दोघांमध्ये मतभेद होताना दिसतो आहे. एक पितृदोषाचा त्रास दिसतो आहे. घरात तुमचं कोणतंच व्यवस्थित काम होत नाही आहे. दोघांमध्ये कोणत्या गोष्टी जमत नाही आहेत. मुलं बाळ एकीकडं, तुम्ही एकीकडं, तुमचे पार्टनर एकीकडं, अशा काही गोष्टी तुमच्या विस्कटलेल्या दिसत आहेत. घरामध्ये एकी नाही आहे तुमच्यामध्ये. दोघांमधल्या एकमेकांवर संशय घेणं किंवा एकमेकावरती वादावादीचा प्रकार होणं, अशा काही गोष्टी सतत घडत आहेत. आणि तुमची मानसिकता अशी आहे की घर सोडून निघून जावावं अशी मानसिकता तुमची सध्याची आहे. आणि जास्त ही एनर्जी जी आहे ती तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला त्रास देते. कंटिन्यू घरात रोजच्या आहे वातावरणात जास्त, पण तीव्रता ज्या वेळेला वाढते त्यावेळेला अमावस्या आणि पौर्णिमा हे काळ असतो तुमच्या आयुष्यामध्ये. मुलांच्यावरती संस्कार व्यवस्थित घडत नाही आहेत. मुलं शिक्षण व्यवस्थित घेत आहेत, पण त्यांच्यावरती काय तुमच्या गोष्टीचं लक्ष हवं आहे ते लक्ष नाही आहे. अशासुद्धा काही गोष्टी घडत आहेत. एक पितृदोषाचा त्राससुद्धा तुम्हाला मला दिसत आहे की त्यातूनसुद्धा तुम्हाला त्रास दिसतोय, खूप त्रास दिसतोय. न्यू बिगिनिंग तर दिसते, पण ते कधीपर्यंत होईल? श्री स्वामी समर्थ महाराज की जे तुम्ही न्यू बिगिनिंगचं कार्ड दिले तर आहे, पण ते कधीपर्यंत न्यू बिगिनिंग होईल? माझे व्ह्यूअर्स आहेत ते मनापासून एनर्जी बघत आहेत, त्यांना मनापासूनची एनर्जी द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आता ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या क्लिअरिटी मिळेल, सगळ्या गोष्टी उघड होऊन त्यांना समजतील. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये तुमच्या प्रेम संबंध जर बघा रियुनियन म्हणजे इथं जे कार्ड आलेलं आहे द फूल. फूल म्हणजे आयुष्याचा एक नवीन चॅप्टर, नवीन वेळ, नवीन गोष्ट, तुमच्या आयुष्यातलं एक चांगलं ड्रीम सुरू होण्याची वेळ जी आहे ती पैसा, अबंडन्स, श्रीमंती किंवा तुमची बढती होणे, तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळणे, तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सकारात्मक घडणे, ह्यासुद्धा गोष्टी इथं तिन्ही गोष्टी इथं क्लिअर दिसत आहेत. त्यामध्ये सक्सेस आहे. पण लव रिलेशनमध्ये आणि घरातल्या किरकिरी, कटकट किंवा घरात दरिद्री लक्षणे दिसत आहे. दोघांमध्ये वादविवाद दिसत आहे. संशयाची भूमिका दिसत आहे. त्यासुद्धा गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. त्यामध्ये कुठेतरी अजूनही वातावरण व्यवस्थित राहणार नाही आहे आणि इथून पुढे थोडासा त्रास त्याचा होताना दिसत आहे. तुम्हाला थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे. त्यामुळे सुद्धा तुमचं कुठेतरी नुकसान झालेलं दिसत आहे. खूप नुकसान झालेलं आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही त्या व्यक्तीला माफीसुद्धा मागितलेली आहे. संसारासाठी, प्रपंचासाठी, 2 मुलांसाठी किंवा 1 मुलगा असेल तुम्हाला, मुलांच्यासाठी तुम्ही माफी मागितलेली असाल किंवा तुमच्या संसारासाठी तो सगळा विषय सोडून तुम्ही संसारात राहण्यासाठी तुमच्या पार्टनरला भीक मागितलेली असेल. गायावाया करून तुम्ही त्या संसारासाठी सगळ्या गोष्टी सहन करण्यासाठी त्या गोष्टी केलेल्या आहेत ऑलरेडी. तुमची मानसिकता इतकी खराब आहे की तुम्ही आता वेळ लागायची बारी आहे. एवढं विचार, एवढं बोलून, एवढं रडून, एवढा त्रास, एवढं त्याग तुम्हाला होतोय त्या गोष्टीचा की लव रिलेशन बाहेर असल्यामुळे, थर्ड पार्टी सिच्युएशन बरोबर डील केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. आणि तुमचं पार्टनर, दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. तुमचा जो पार्टनर आहे तोच तुमच्या विरोधात उभा असल्यामुळे तुम्हाला काहीच करता येत नाही आहे. तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथूनच सुरुवात होत आहेत. आणि दुसरं सासरकडच्या कोणत्याच लोकांचे तुम्हाला साथ नाही आहे. एकतरी ते अगोदरच विरोधात आहेत आणि त्यात तुमचे मिस्टर जे आहेत किंवा तुमचे पार्टनर जे आहेत किंवा लेडीज व्यक्ती असेल, ह्या दोघांमध्ये जे विरोध आहे जे विरोध आहेत ते कुठेतरी इथं इनबॅलन्स होताना दिसते. तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी बिघडत आहेत आणि सगळ्या गोष्टी एकमेकांच्या विरोधात घडताना दिसत आहेत. अशामुळे तुमच्यामधलं वातावरण बिघडताना दिसते. एक कसं आहे, निगेटिव्ह गोष्टीने इतका परिणाम घरामध्ये केलेला आहे की दोघात तिसरा व्यक्ती आलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी वेगळ्या घडताना दिसत आहेत. तुम्ही खूप रडताय, खूप तुम्हाला त्रास होत आहे. मुलांच्याकडे बघून तुम्ही सगळं सहन करताय किंवा मुलांच्याकडे बघून तुम्ही त्या गोष्टी सगळ्या सहन करून परत एकदा सेटल म्हणजे सगळं मिटवून जाऊ दे राहू दे असं चाललं आहे तुमचं, पण ते होत नाही आहे. त्यांच्याकडून कमेंटमेंट येत नाही आहे. अशा पण काही गोष्टी काही संसारामध्ये दिसत आहेत. आणि बाकीचं जे आहे ते पर्सनल म्हणजे ज्यांचं फक्त लव रिलेशन आहे त्यामध्ये सुद्धा यश आहे, पण समोरकडून कमेंटमेंट आता तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही आहे. त्यातसुद्धा काही गोष्टी अजूनही मगाशीच मी सांगितलं की सगळ्या गोष्टी बोलून उपयोग नाही आहे, पण त्या लग्नाची कमेंटमेंट जे आहे ते मिळत नाही आहे तुम्हाला. त्या गोष्टी इथं दिसत आहेत. आणि दुसरं असं आहे, लव रिलेशन जे तुमचं आता आहे त्यामध्ये तुमचे पार्टनर जे आहे ते तुमचा विश्वासघात करत आहे. 100% तुम्हाला त्या व्यक्तीकडून साथ नाही आहे. ती व्यक्ती तुम्हाला फसवत आहे. म्हणजे कसं
की तुम्हाला पण ते जाणवत आहे, तुम्हाला पण फील होत आहे त्या काही गोष्टी, जेणेकरून तुमचा पार्टनर जो आहे तो सापाप्रमाणे विष सोडू शकतो किंवा तुम्हाला दंश करू शकतो. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला दिसत आहेत, तुम्हाला जाणवत आहेत, पण तुम्ही त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही. हे पण तितकं सत्य आहे आणि ती व्यक्तीसुद्धा तुम्हाला सोडू शकत नाही आहे. पूर्णतः ती व्यक्ती सोडत नाही आणि तुमच्यासोबत व्यवस्थितही राहत नाही किंवा तुम्हाला एक म्हणतो ना कसं की तो व्यक्ती जेवढं म्हणजे 100% नाही आहे त्या व्यक्तीकडून, तुमचा जो पार्टनर आहे त्या व्यक्तीचे 100% सपोर्ट किंवा 100% एनर्जी जी आहे ती 100% अजूनही नाही आहे. 60% 50% इतकी एनर्जी प्रेमाची आहे आणि निगेटिव्ह शक्तीची जी आहे ती 40% आहे. 40% आहे. 100% तर ती व्यक्ती तुमच्याशी एकदम रॉयल नाही आहे. बरं, अजून मला असं ह्या कार्डावरती कार्ड शफल करावंसं वाटतंय की लव्ह रिलेशनच्या थ्रू ही जी व्यक्ती तुम्हाला फसवत आहे ती का आणि कशासाठी आणि काय कारण आहे जेणेकरून ती व्यक्ती इतकं हे करत आहे, कमी विश्वास दाखवून तुमच्यासोबत विश्वासघात करत आहे. ती कोणत्या गोष्टी थ्रू करत आहे, तिचं कुठे बाहेर आहे का त्या व्यक्तीचं जे पार्टनर तुमचा आहे तो. त्या व्यक्तीला घमंडसुद्धा आहे. ती व्यक्ती जरा घमंडी असावी किंवा ते नोकरी असावी, त्या व्यक्तीला नोकरी असावी, सरकारी नोकरी असावी किंवा एक चांगली भक्त असावी, देवाची स्वामी सेवा करत आहेत आणि स्वामी सेवा आणि महादेवाची सेवा, बाळूमामाची सेवा, अजून खूप साऱ्या देवतांची सेवा इथं आहे. त्या देवतांची ती सेवा करते आहे. वाद पण होतो तुमच्या दोघांमध्ये आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये पण वाद दिसतो, तुमच्या नाही पण त्या व्यक्तीच्या घरामध्ये वाद दिसतोय. त्यामुळे पण ती व्यक्ती तशी करते आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनशी डील करत नाही आहे, पण संशय आहे. तुम्ही संशय जो घेताय तो तुम्हाला 100% कसं आहे, ती व्यक्ती मित्रमैत्रिणींशी बोलते याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती थर्ड पार्टीची डील करते, पण तुम्हाला कुठेतरी संशय येतो कारण त्यांचं वागणंच तसं येतं आहे तुम्हाला. पण ते वागणं यासाठी येत नाही की त्यांचं कुठेतरी रिलेशन आहे, त्यांचं वागणं यासाठी येते की त्यांच्या घरचा काही प्रॉब्लेम आहे, त्यांच्या स्वतःमधला काही प्रॉब्लेम आहे, त्यांचा आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचा मूड चेंज होतो प्रत्येक वेळेला, त्याचा काही प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, त्या व्यक्तीला वेळ दिला पाहिजे, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला समजून घेतलं पाहिजे, हे सुद्धा इथं दिसतं आहे. पण ती व्यक्ती जी आहे ती पूर्ण क्लिअरिटी तुम्हाला देत नाही आहे. त्या गोष्टी अजूनही वेगळ्या आहेत त्या व्यक्तीबद्दल तुमच्यासाठी. अजून दुसरं असं आहे की फॅमिली कंप्लीट होईल, तुमची सगळ्या व्यवस्थित गोष्टी होतील तुमच्या जवळजवळ. मी तुम्हाला सांगते की ज्यांचं न्यू बिगिनिंग होणार आहे ते फक्त यासाठी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स, पैसा, धनसंपत्ती, एक वर्चस्व, एक चांगलं सत्ता, एक चांगलं वेळ जे आहे ते तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर सुरू होताना दिसत आहे. 9 नंबर जो आहे तो तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे. 9 नंबर जो आहे, 9 दिवस, 9 महिने, 9 आठवडे, या वेळेत काहीतरी असा अचानक चमत्कार घडणार आहे जो तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्य तुमचं बदलताना दिसतं आहे आणि त्यातूनच तुमचं सगळं स्वर्ग खूप मोठं तेजस्वी रूप तुमचं धारण होताना दिसतं. इतकं छान एनर्जी तुमची आहे. तर एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि दुसरं असं आहे की आता आपण कवड्यावरती चेक करणार आहोत. तुम्हाला कवड्यांवरती एनर्जी शेवटपर्यंत बघायची आहे आणि तुम्हाला कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्या आई कुलदेवने लोकमातेच्या नावानं चांगलं जाण्याच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे व्ह्यूअर्स आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे प्रॉब्लेम मिटून त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ दे. असं असेल तर उजवा होऊ दे. करता करता काम तुम्ही थांबताय. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो संयमाने घ्या आणि सक्षमाने घ्या. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. 1 2 3 4 5 6 7 कौल चांगला आहे. उजवा कौल आहे. 1 नंबर तुमच्यासाठी शुभ आहे. अध्यात्माच्या गोष्टीत तुम्हाला काही गोष्टी पार केल्या पाहिजेत. अध्यात्मावरती तुम्हाला म्हणजे स्वामी सेवा जी आहे ती तुम्हाला केली पाहिजे, जास्त अजून वाढवली पाहिजे. स्वामी सेवेमध्ये पाणी तुम्हाला ते तारक मंत्राचं पाणी जे आहे ते घरात शिंपडायचं आहे, प्यायचं आहे, स्वतः प्यायचं आहे. आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला काही गोष्टी सांगते मी की जे तारक मंत्र आणि जे आपण अगरबत्ती लावतो, अगरबत्ती संपस्तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करतो तो कंटिन्यू तुम्हाला करायचा आहे. आणि ते
अगरबत्तीचं धूप जे असं अगरबत्तीचं ते खाली पडलेलं अगरबत्तीचं असतं अंगारा, तो आहे तो पुढील बांधून ठेवायचा आणि आपल्या पाण्यात जर मिसळला तरी चालेल किंवा आपल्या कपाळाला दररोज तो लावायचा. नसेल तर तारक मंत्राच्या पाण्यात जरी थोडंसं चिमटभर जरी टाकलं आणि ते आपण प्राशन केलं तरी त्याचा गुण आपल्याला मिळणार आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगते. याच्यापेक्षा अजून चांगली जर एनर्जी आपण बघायची म्हटली तर तुम्हाला मी सांगते की चांगली वेळ तुमच्या आयुष्यात कधीपर्यंत येईल. चांगल्या वेळेसाठी आपण एनर्जी बघूया. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चांगल्या वेळेसाठी चांगली वेळ तुमच्या आयुष्यात जी येणार आहे ती किती दिवसात येईल आणि किती कालावधी लागेल. श्री स्वामी समर्थ. आता जे काही प्रॉब्लेम तुमचा असेल तर तो तुम्हाला तुमच्या मनामध्ये धरायचा आहे आणि तेच तुम्हाला आता तुम्हाला मला माझ्यासमोर आता तो प्रश्न तुम्हाला घ्यायचा आहे. देवीला जसं आपण कौल लावतो, स्वतःहून कार्ड आले ते, देवीला जसं आपण कौल लावतो तसंच हे आधीच ठरलेलं आहे. कधी होणार आहे काम ते आधीच ठरलेलं आहे. तुम्हाला फक्त कर्म करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तुम्हाला तुमच्या ज्या वेळा आहेत किंवा तुम्हाला जे स्ट्रगल आहे तो स्ट्रगल करत राहायचा आहे आणि ते कधी मिळणार आहे, कधी होणार आहे, कोणती वेळ आहे ते अगोदर ठरलेलं आहे, अगोदरच डिसाईड झालेलं आहे आणि हे परमेश्वराने तुमच्यासाठी अगोदरच सेटल करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची काळजी करायची नाही आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ खूप लॉंग होतो म्हणून मी फास्ट बोलत आहे, त्यामुळं तुम्हाला कन्फ्युजन होऊन देऊ नका. तुम्हाला भाषा म्हणजे मी बोललेलं समजतं हे खूप आहे, कारण स्पीकर इथं लावला की ते फरफर आवाज येतो, तिकडे कूलर लावला ते, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला येत नाही म्हणून मी ब्लूटूथ कनेक्ट केलेला आहे. तर आता हे दुसरं पाईल नंबर 2 आहे. श्री कान्हाजी आपल्यासोबत आहेत. कान्हाजींच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रे करायचं आहे की तुम्हाला चांगली एनर्जी कान्हाजींनी द्यावी. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ महाराज. कान्हाजींकडून तर शुभ मेसेज कोणता असावा माझ्या व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी. श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी शुभ मेसेज कोणता आहे. आई रेणुका मातेच्या नावाने सांग बोला, जाण्याच्या नावाने सांग बोला. श्री स्वामी समर्थ उद्या काय उद्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी शुभ मेसेज तुझ्याकडून आई कोणता प्रसिद्ध झालेला आहे. कान्हाजींच्याकडून कोणता मेसेज आहे ते पण मला क्लिअरिटी दे, जेणेकरून माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर समजतील, क्लिअर समजेल. कर्म असं काय आहे. कर्म काय आहे, कर्म काय सांगतंय. तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत ना चुकायच्या नाही आहेत, तुम्हाला कर्मावरती विश्वास ठेवायचा आहे. बघा मी कर्म आणि देव दोन्ही समान आलेलं आहे. कर्म का आलेलं आहे तर देव, तुम्हाला कर्माला घाबरायचं आहे, देव शिक्षा देतो त्या गोष्टीची. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये जर असाल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. देवाचा आशीर्वाद चांगला आहे. श्री कान्हाजींनी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या आयुष्यात जो काय प्रॉब्लेम सुरू आहे, जो काय टेन्शन सुरू आहे, जे काय डिप्रेशन सुरू आहे, तुम्ही वारंवार रडताय, त्रास करून घेताय, देवासमोर तुम्ही आपल्या मनातले दुःख सांगताय, देवासमोर तासनतास बसून राहताय, तर देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी हा आहे की हे कर्म आहे. जेवढं तू चांगलं केलेस तेवढं तुला चांगलंच मिळणार आहे. जेवढं तुझ्यावर वाईट अत्याचार झालेला आहे, त्रास झालेला आहे, ते त्यांना परत रिटर्न देणार. फक्त तुझ्या थ्रू नाही आहे, हे दुसऱ्या थ्रू परत त्यांना मिळताना दिसतं आहे. तुला यातमध्ये घेणार नाही आहे मी, कारण तुझं कर्म चांगलं आहे. तुझ्या वाटेला ते दुःख येणार नाही आणि मी ते आणून देणार नाही, असं या देवाचं सांगणं आहे. तुम्हाला तुमच्या आराध्य देवताला किंवा जे कोणी देवत तुमचे असतील तर त्या देवतांना तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि तुम्हाला देवापुढे साखर ठेवायची आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पैशासंदर्भात काही गोष्टी बिझनेस थ्रू चर्चा वगैरे तुमची जर काही सुरू असेल तर ती थोडे दिवस थांबवायचा आहे. आकडा समान आलेला आहे. 5 10 20 मायनस प्लस दोन्ही पण आलेला आहे. टावर मुवमेंटसुद्धा आलेला आहे, पण ते टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेलेलं दिसत आहे आणि त्यामुळेच इथं कार्ड आलेलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जे कर्म सुरू आहे त्यात तुम्ही रडताय, त्रास करून घेताय, देवासमोर बसून देवाला साथ घालताय, देवाचा आशीर्वाद मागताय. पण तुम्हाला असं वाटतं की मी एवढं देवापुढे रडतोय, मी एवढी रडते आहे, देवाला एवढं गारण गाते आहे, देवाची एवढी सेवा करते आहे, देवाला सतत काही ना काहीतरी मागत आहे, पण देव का असं करताय. देवाला माझी दया येत नाही आहे का, देवाला माझी माया येत नाही आहे का, देवाला मला वाटतंय का देवाला मी असंच कंटिन्यू रडत राहावं किंवा मी दुःखात राहावं, मी टेन्शनमध्ये राहावं, माझ्या आयुष्यातली सगळी ग्रोथ थांबावी, माझं दुःख देवापर्यंत पोचत नाही आहे का. खूप जणांचा प्रश्न पण असतो आणि इथं पण तेच दिसतं आहे. कर्म आहे बाळा,
तुला पुढे जायचं आहे, कर्माचे फळ तुला नक्कीच मिळणार आहे. कर्माची वाट तू बघू नकोस, तुझं कर्म ज्या दिशेने चाललंय ते योग्यच आहे. तू फक्त चुकू नको आणि वाईट कर्म करू नको, त्याचं फळ तुला लवकरात लवकर मी देणार आहे. आणि पास्टमध्ये काही गोष्टी तुमच्या नुकसान झालेल्या इथे दिसत आहेत. नुकसान म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे, त्रास झालेला आहे, तुमचं घर प्रपंच संसार उद्ध्वस्त झालेला सुद्धा दिसत आहे. तुमची नाती वगैरे सगळी तुटलेली दिसत आहे, तुम्ही एकटे पडलेले दिसत आहे. तुम्हाला खूप चांगल्या परिस्थितीतून, चांगल्या वेळेतून, चांगल्या सिच्युएशनमधून काहीतरी बाहेर काढलेलं दिसते. तुम्ही सगळं एक पैसा, धनसंपत्ती, एक टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आल्यामुळे सगळं तुमचं विस्कटलं आहे. तुमचा संसार विस्कटलेला दिसतोय, तुमचा पैसा विस्कटलेला दिसतोय, तुमचा एक बॅलन्स व्यवस्थित होता पैशासंदर्भात तो सुद्धा कुठंतरी, आर्थिक परिस्थितीसुद्धा तुमची पूर्ण ढासळले, सगळं तुमचं विस्कटलं आहे आणि तुम्हाला एकटं पाडलं आहे. त्यातून तुम्ही परत एकदा सावरताय, हे सुद्धा तितकं सत्य आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. आणि तुम्ही साथ घालताय देवाला, वारंवार साथ घालताय, रडताय, खूप तळतळ करताय, तळतळ आणि मनाने इच्छा, इतकी तीव्रतेने तुमची इच्छा मनातून व्यक्त होते की देवासमोर तुम्ही प्रे करताय, परमेश्वरा इतकं दुःख का, माझ्या आयुष्याला का इतकं दुःख तू दिलेस, जेणेकरून मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे, का असं इतकं दुःख तू मला दिलेलं आहेस, का हे सगळं दुःख माझ्या वाट्याला तू दिलं आहेस, इतका त्रास तुम्हाला होतो आहे. न्यू बिगिनिंग तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसत आहे. न्यू बिगिनिंग होणार आहे, ती कशासाठी आहे ते पण आपण बघणार आहोत. न्यू बिगिनिंग तुमच्या आयुष्यात कशा संदर्भात आहे, का आहे, कशासाठी आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. न्यू बिगिनिंग कशासाठी आणि का आहे, कोणत्या गोष्टीसाठी न्यू बिगिनिंग होताना दिसत आहे. वाव. फॅमिलीमध्ये तुमचा कोणता इश्यू असेल, कोणत्या तुमच्या गोष्टी होताना दिसत आहेत. जर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही निगेटिव्ह गोष्टी होत असतील किंवा संसारामध्ये तुम्हाला दुःख, त्रास, वेदना किंवा एक मूलबाळ नसेल तुम्हाला, किंवा संततीचा योग नसेल लवकर घडत, किंवा फॅमिली कंप्लीट नसेल, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एक खूप दुःख आहे, मी सांगते तुम्हाला, कारण इथं जे विस्कटलं आहे, तुमचा संसार विस्कटला आहे आणि त्याचंच तुम्हाला परतफेड पाहिजे की हे जे माझं गेले ते मला परत पाहिजे. जे मी विस्कटले, जे माझ्या आयुष्यातून निघून गेले ते मला ते त्या व्यक्तीसोबत घडलं पाहिजे, ते माझ्यासमोर आलं पाहिजे. आणि हे बघितल्याशिवाय मला मुक्तता नाही मिळणार आणि मला हे बघायचं आहे माझ्या डोळ्याने, तरच माझं मरण, नाहीतर नाही. इतकं तुम्हाला खूप म्हणजे राग आहे त्या व्यक्तीबद्दल, जे कोणी असेल तुमच्या आयुष्यामध्ये. इथं फॅमिलीचं खूप आले, त्यामुळे फॅमिलीची जी इच्छा किंवा फॅमिलीच्याच काही गोष्टी इथं दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन यावरती श्री स्वामी समर्थ महाराज काहीतरी अशा इंट्युशन्स द्या की माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांना शांती मिळेल, त्यांना एक न्याय मिळेल, त्यांना एक जस्टिस मिळेल, अशा काही गोष्टी घडतील जेणेकरून त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअरिटी मिळेल त्यांना, की त्यांची प्रार्थना देवापर्यंत पोचते आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य होतील, देवापर्यंत पोचतील. श्री स्वामी समर्थ. बघूया. ओ सेलिब्रेशन. वाव. पण टेन्शन घेऊ नका, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका, रात्री झोपताना व्यवस्थित झोपा, कारण तुम्ही का नाही खूप टेन्शन घेताय, झोपत नाही रात्रीचं तुम्हाला ज्या काही गोष्टी पास्टमध्ये झालेत त्या आठवल्या नाही, इतका त्रास होतो, इतका वेदना होतात की तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप सतवतात, खूप त्रास देतात, जेणेकरून तुमच्यामधल्या सगळ्या गोष्टी परत एकदा तुम्हाला झोपेतून उठवलं की एकटं फील करते सगळ्या गोष्टी, आणि त्या जुन्या मोमेंट सगळ्या आठवायला लागतात. किती तुम्हाला त्रास दिला, किती विश्वासघात केला, तुम्हाला एकटं कसं पाडलं, तुम्हाला विश्वासघात कसा केला, तुम्हाला फसवलं कसं, तुम्हाला टॉर्चर केलं कसं, तुम्हाला मारलं किती, तुम्हाला त्रास दिलं किती, तुम्हाला घराबाहेर काढलं कसं, ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास तुम्हाला अप्रतिम होतो. त्याचं दुःख कुठेतरी तुम्हाला वेदना होते. तुम्ही डोळे झाकून एखाद्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला इतका विश्वासघात करून तुम्हाला त्रास देण्यात आला, तुमचं नुकसान झालं, तुम्हाला खूप नुकसान झालं तुमचं, जेणेकरून तुम्ही एका चांगल्या मोमेंटमध्ये होता, चांगल्या सिच्युएशनमध्ये होता, चांगल्या वेळेत होता, त्या वेळेतून तुम्हाला ह्या गोष्टींनी, ह्या वेळेने सगळं तुम्हाला बाहेर काढलं. पण ह्या वेळ टिकून राहणं पण इतकं सोपं नाही आहे. आपण ज्या वेळेला पायरीवर चढत असतो ते देवसुद्धा आपली परीक्षा घेत असतो, त्यातूनच तुम्हाला पुढे जाऊन मार्ग काढायचं, कारण इथं देवाचं सुद्धा काळ आलेला आहे. श्री स्वामी समर्थ. सेलिब्रेशन तर आहे, फक्त तुम्हाला तुमच्या कामात पुढे जायला सांगितलेलं आहे. वाव. बघा, मी सांगते ना तुम्हाला तुमच्या कामामध्ये पुढे जायचं आहे, तुम्हाला सक्षम राहायचं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील, हे पण मी तितकंच तुम्हाला सांगते, कारण हे जे कार्ड आहे ते देवाचा आशीर्वाद आहे, देवीचा आशीर्वाद आहे, देवीच्या आशीर्वादाशिवाय हे कार्ड मिळत नाही. आणि तुम्हाला ही रीडिंग झाल्यानंतर ज्यांनी कुणी फाईल नंबर 2 सिलेक्ट केलेला आहे तोपर्यंत त्यांनी तुम्हाला त्या व्ह्यूवर्स आहेत त्यांना मी सांगू शकते की
आपल्या कुलदेवतेचं नाव घेऊन एकदा देवासमोर तुम्हाला साखर ठेवायचं आहे चिमटवर आणि देवाला सांगायचं आहे जे जे काय माझ्या नशिबात वाढलेलं होतंच आणि ते ते माझ्यासोबत जे घडलं आहे ते झालं, जे झालं ते झालं, पण त्याचा न्याय मला मिळाला पाहिजे आणि त्याबद्दल माझं जे काय आहे ते मला मिळू दे, मला ह्या गोष्टीचा न्याय मिळाला पाहिजे आणि जे काही आता जे काही रीडिंग मी बघितले ते सत्यामध्ये उतरले पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला देवासमोर बोलायच्या आहेत. सेलिब्रेशन आहे. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मर्जीप्रमाणेच होताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कवड्यांवरती तुमची एनर्जी काय दिसते आहे ते आपण बघूया. आई रेणुका मातेच्या नावानं चांग भलं, जाण्याच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावानं चांग भलं, जाण्याच्या नावानं चांग भलं. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहे त्यांच्या आयुष्यातला सगळा जो प्रॉब्लेम चाललेला आहे त्याबद्दल मला क्लिअरिटी हवी आहे आणि एकदम क्लिअर निर्णय द्या आईसाहेब. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावानं सांग मला उद्धव गाई उद्धव. श्री स्वामी. मुलाबद्दल तुम्ही टेन्शनमध्ये असाल, डिप्रेशनमध्ये असाल किंवा मुलं होत नसतील तुम्हाला, त्याबद्दलसुद्धा देवीचा उजवा कौल आहे तुमच्यासाठी. तुमच्यामध्ये लवकरात बदल होताना दिसत आहे. तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत संततीच्या बाबतीत तर ते सुद्धा होताना दिसत आहे. 1 2 3 4 5 6 7 देवीचा उजवा कौल आहे तुमच्यासाठी. जे काही होईल ते तुमच्या आशीर्वादाने चांगलंच होईल. तुम्हाला देवीला नवस करायचा आहे. देवीला नवस केल्यानंतर तुम्हाला तो नवससुद्धा फेडायचा आहे. येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी या कंप्लीट होऊन जातील. कमीत कमी 8 महिने तर लागणार आहेत. 8 महिने 8 दिवस 8 आठवडे या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कंप्लीट होऊन जातील. कंप्लीट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी? जर तुम्हाला प्रेग्नेन्सी होत नसेल किंवा ज्या काही आयुष्यामध्ये टावर मोमेंट येऊन गेला असेल तर ते तुम्हाला विसरायचं आहे. ते तुमच्या त्याच्यावरती न्याय तुम्हाला पाहिजे आहे. ती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळताना दिसतोय. श्री स्वामी समर्थ. आता टायमिंग बघूया. टायमिंग पिरियड किती आहे तुमच्या आयुष्यातला, जो की या वेळेत तुमच्या सगळ्या गोष्टी होतील. एक टायमिंग कोणता आहे? वाव. तारीख तर जवळची आलेली आहे. नेक्स्ट 10 डेज. 8 आकडा. मग अशी मी 8 अंक तुम्हाला सांगितलेले. 8 आकडा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हे 10 अंक जो आहे तो सुद्धा तुम्हाला महत्त्वाचा आहे. कारण फॅमिली कंप्लीट, पैसा, अबंडन्स, इथं जे मी कार्ड मगाशी सांगितलेलं आहे ते मायनसमध्ये आलेले आहेत. मायनस प्लसमध्ये आलेले आहेत दोन्ही पण. 5 नंबर, 10 नंबर, 20 नंबर आणि इथं पण 10 नंबर आलेला आहे. इथे पण 10 नंबर आलेला आहे. फॅमिली कंप्लीट होणं इथंसुद्धा 10 नंबरचं कार्ड तुमच्यासाठी आलेलं आहे. 10 नंबर, 10 आठवडे, 10 महिने, 10 दिवस हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्यासाठी तुम्हाला कोणतंही काम करताना 10 किंवा 8 या अंकाला जास्त मान्यता द्यायची आहे आणि जेणेकरून तुमचं काम सक्सेस होईल लवकरात लवकर. ह्या वर्षाच्या आत तुमचं काम सक्सेस होताना दिसत आहे. तुम्हाला न्याय मिळताना दिसतो आहे. जस्टिस मिळताना दिसत आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली किंवा काय गोष्टी तुम्हाला पटल्या, काय गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्यात, काय गोष्टी होत आहेत हे सगळं सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.